आत्मसाक्षात्कार अनुभव भक्तांची आंतरिक स्थिती दाखवतात. रोज झोपण्याआधी एक आत्मसाक्षात्कार अनुभव ऐका. रात्रभर तुमच्या अचेतन मनात प्रक्रिया होईल व तुम्ही मुक्तीकडे वाटचाल कराल. नमस्ते. मी भुवनवर्षिणी नागार्जुनन, तामिळनाडू तिरुपूर येथे राहते. आम्ही 2025मध्ये सत्यलोकच्या नवरात्री हवनात भाग घेतला. हवनाच्या दुसऱ्या म्हणजे बाल त्रिपुरसुंदरी हवनाच्या दिवशी आम्ही आमच्या खोलीकडे चाललो होतो, तेव्हा विभूतीचा खूप तीव्र सुगंध वातावरणात भरला होता. मी तो सुगंध श्वासात भरत असताना मला फटका बसला व मी पूर्णपणे समाधी अवस्थेत गेले. अर्थातच ही गोष्ट नंतर दासाजींनी सांगितल्यानंतर कळाली. दुसऱ्या एका भक्ताने त्यावेळी मला स्पर्श केला आणि त्यांनी पण ही अवस्था अनुभवली. त्या दिवशी आमच्या खोलीत 10 मिनिटं विभूतीचा सुगंध दरवळत होता. दुसऱ्या दिवशी प्रक्रिया हॉलमध्ये जेव्हा आम्ही हे दासाजींना सांगितले तेव्हा त्यांनाही ह्याचा अनुभव आला व नंतर इतरही काही भक्तांना हा अनुभव आला. नवरात्रीच्या त्या 9 दिवसात सत्यलोकमध्ये अनेक भक्तांना सुगंध सोमाचा अनुभव आला. आम्ही घरी परत आलो. आमच्या ऑफिसच्या खोलीत साधारण दुपारी 12 वाजता आम्हाला रोज सुगंध सोमाचा अनुभव येतो आणि श्री अमा भगवानांच्या उपस्थितीने आम्ही भरून जातो व खूप गहन अवस्था प्राप्त होते. सोमा अनुभवाच्या नंतर आंतरिक स्थितीत खूप अद्भुत परिवर्तन घडले. दुःख नाही, तुलना नाही, चार्जेस, अपराध भावना व मूल्यांकन यातून मी मुक्त झाले. मन, विचार व अहम सोबत तादात्म्य नाही. गरज असेल तेव्हाच आंतरिक संवाद होतो. याचा परिणाम म्हणजे मी गहन शांततेत आहे. निरंतर साक्षी भावाने बघणे आहे. दिव्य उपस्थिती व वास्तविकता जशी आहे तशी अनुभव करणे ही देणगी आहे. मी ऊर्जा करुणावस्थेने भरले आहे आणि प्रत्येक गोष्ट कशी प्रक्रिया आहे हे मी बघू शकत आहे. ह्या सुंदर सुगंध सोमा अनुभवासाठी श्री अमा भगवानांना अपार कृतज्ञता.